आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। सुरेश धस यांनी मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। बीड हत्या प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, मुख्यमंत्र्यांना पत्र देत सुरेश धस यांची मागणी। वाल्मिक कराडला अटक, मात्र हा खटला बीडमध्ये चालवला जाऊ नये, राऊतांची मागणी। हत्या प्रकरणामध्ये न्याय मिळेल का अशी लोकांना शंका, बीड हत्या प्रकरणावर राऊतांची प्रतिक्रिया। आरोपीला बीडच्या कोठडीमध्ये ठेवू नये, संभाजीनगर किंवा नाशिकला हलवावं, सुरेश धस यांची मागणी। तर भविष्यात केसही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये हलवण्याची वेळ येईल, सुरेश धस यांचं वक्तव्य। हत्येप्रकरणी आम्हाला न्याय मिळायलाच पाहिजे, आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे। पुण्यातील 5 तारखेच्या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं, वैभवी देशमुख यांच्याकडून आवाहन। अवैध धंदे चालू दिले नाहीत तर तुझा संतोष देशमुख करेन, बुलढाण्याच्या मेहकरमधील कळंबेश्वरमध्ये सरपंच पतीला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ भंडाऱ्यामध्ये सरपंच संघटनेचा निषेध मोर्चा, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी। मंत्री धनंजय मुंडे आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये भेट, मुंडे आणि बावनकुळेंमध्ये बंद दाराआड चर्चा, दोन्ही नेत्यांच्या बैठकीमधील चर्चा गुलदस्त्यात। छगन भुजबळ यांना योग्य ते स्थान मिळेल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री भुजबळांचा नक्कीच विचार करतील, पदभार स्वीकारल्यानंतर अतुल सावेंची प्रतिक्रिया। बिनखात्याचा मंत्री कसं करता येतं हे त्यांनी शासनाला सांगावं, प्रकाश सोळंकेंच्या मागणीवर धनंजय मुंडेंचा टोला, पालकमंत्री पदाबाबत अजितदादा निर्णय घेतील, धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। ईव्हीएम हॅक करून दाखवा, माझी प्रॉपर्टी तुमच्या नावावर करतो, भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं उत्तम जानकरांना आव्हान। ईव्हीएममुळे महायुतीचे उमेदवार निवडून आल्याचा काही दिवसांपूर्वी उत्तम जानकर यांनी केला होता दावा। रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं आव्हान उत्तम जानकरांनी स्वीकारलं। ईव्हीएममध्ये घोटाळा नाही तर माळशिरस आणि बारामतीमध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा, जानकरांचं निंबाळकरांना प्रति आव्हान। राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, राज्य सरकार 4849 एकर जमिनी शेतकऱ्यांना परत करणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय। राज्यातील 963 शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या मालकीच्या होणार, रेडी रेकनरच्या 25% रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागेल, कॅबिनेटमध्ये निर्णय, चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन खात्यावर निर्णय, मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये वैयक्तिक खातं उघडण्यास मंजुरी। शरद पवार आणि छगन भुजबळ उद्या एका कार्यक्रमामध्ये एकत्र येणार, चाकण उत्पन्न बाजार समितीमध्ये उद्या महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा अनावरणाचा कार्यक्रम। मंत्रालयामधील सुरक्षेत अतिरिक्त वाढ, मंत्रालयामध्ये बायोमेट्रिक सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित, मंत्रालय परिसरामधील आंदोलन आणि तोडफोडीनंतर निर्णय। उद्धव ठाकरेंना आता खासगी सुरक्षेचं कळं, मुंबई पोलिसांसोबतच ठाकरेंना आता खासगी सुरक्षा, एका मोठ्या उद्योग समूहानं ठाकरेंना खासगी सुरक्षा पुरवली।